बाजरीच्या वड्या आहेत ह्या तयार झाल्यात, अगदी झटपट होणाऱ्या आहेत आणि चवीला तर काय आपण घरी केलेत त्यामुळे खूप छान लागतात आणि तुम्ही एकदा नक्की करून बघा। आता सध्या आता ह्या शनिवारी आपली आषाढी एकादशी आहे तर नक्की करा। एक दिवस आधी जरी करून ठेवल्या आणि हवाबंद डब्यात ठेवल्या तर त्या जशा आहेत तशाच राहतील। आणि हे आहे शेंगदाणे आणि आपण ह्यापासून बनवणार आहोत राजगिऱ्याची चक्की। नाही हो मजा करते। हे शेंगदाणे जे आहेत ते अगदी थोडेसे भाजून घेतले आहेत जे आपल्या राजगिऱ्याच्या चक्कीत लागतील आपल्याला। आपण राजगिऱ्याची चक्की राजगिरीच्या लाह्यांपासूनच बनवून घेणार आहोत। तर तुम्हाला लाह्या पाडता येत नसेल ना तर चला आता सुरुवात आपण अगदी लाह्या पाडण्यापासून घेऊ। चला एक कढई घ्या, त्याला कडकडीत तापून घ्या बरं, त्यामध्ये घाला राजगिरा आणि अगदी राजगिरा घातला ना काही सेकंदातच ह्या लाह्या पडायला सुरुवात झालेली असती। त्यासाठी त्या मैदान सोडून पळू नये म्हणून काय करायचं, एक सुती कापड घ्यायचं सुतीचं आणि ह्या छान असं त्याच्यात फिरवत राहायचं म्हणजे जेणेकरून त्या लाह्या पडायला सुरुवात होते। आता हे जर कापड आपण वर जर घेतलं ना तर ह्या लाह्या तुडतुड उडून ना मैदान सोडायला तयार झालेले असतात, पण तसं नाही, येणाऱ्या नांगण सोडून द्यायचं नाही। छान असं कापड फिरवत राहायचं आणि अशा लाह्या फुटल्यात त्या सर्व काढून घ्यायच्या। आता घ्या, आपल्याला चक्की करायची म्हटलं त्यासाठी पाक लागणार नाही। घ्या एक, जर 3 वाट्याला हे असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा। आता हा गूळ घातला ना याला हलवत राहायचं बरं का, त्याला हळूहळू पाणी सुटायला जे आहे सुरुवात होते। आता हा याला चांगला याचा पाक झाला ना याच्यात 1 चमचाभर पोहे खायचा चमचा असतो ना तेवढं भरून पाणी घाला आणि याला सारखं सारखं ढवळत राहायचं आणि मधून मधून पाक तयार करायचा। आता आपल्याला लूज पाक नको बरं का, आपल्याला अगदी कडक पाक पाहिजे नाही, त्यामुळं पाक पाण्यात घालून चेक करायचं, असे कटकन वाळली पाहिजे त्याची गोळी। तर राजगिऱ्याच्या लाह्या ज्या आहेत ना ह्या तुम्ही जर नुसत्या भाजून खाल्ल्या आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर ह्याने देखील आपलं वजन जे आहे ते कमी होतं। वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे। राजगिऱ्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात शरीराला ऊर्जा मिळते, त्यामुळं राजगिरा हा आपण खाल्लाच पाहिजे। कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्ही नक्की खायचा। अशा प्रकारे आपला हा जो आहे हा पाक तयार झालेला आहे, जसा कटकन तुकडा मोडतोय। आता याच्यात घालून घ्यायचे आता लाह्या राजगिऱ्याच्या आणि शेंगदाणे घालून घ्यायचे आणि याला आता एकजीव करून घ्यायचं बरं का चांगलं। गूळ आणि हे सर्व मिश्रण आहे हे एकजीव झालं पाहिजे। आता काय करायचं, एक पोळपाट घ्यायचा, पोळपाटाला तूप जे आहे ते पसरून घ्यायचं। झालं का पसरून, घाला त्याच्यावर हे सर्व एकजीव केलेलं मिश्रण आणि आपले काय करायचे आता हे आपल्याला हाताने थापडून घ्यायचे। त्यासाठी आपले दोन्ही हात थंड पाण्याने धुवून घ्यायचे आणि थंड पाण्यामुळे काय होणार आपल्याला चटके कमी बसतील। आता चटके हे बसणार झाले स्वयंपाक करताना, पण असं मस्त थापून घ्यायचं। आता कॅमेरा काय होतं इथं पकडायला कुण नव्हतं बरं का, मी आडवा सेट केला होता त्याच्यामुळे त्याच्यात व्यवस्थित नाही आलं, पण खरंच खूप छान झालं होतं असं थापून। आता झाले थापून आपण काय करणार आहोत त्याला आता हलकेसे सुरीने काय करायच्या रेषा पाडून घ्यायच्या। आपल्याला ज्या आकारात पाहिजे ना त्या आकारात रेषा पाडून घेतल्या की ह्याला तसंच ठेवायचं साधारणतः 20 ते 25 मिनिटात ना हे हे मिश्रण आहे ना संपूर्ण गार होतं बरं का। गार झालं तर काय करायचं, फक्त उलथण्याने प्रेस करायचं आणि ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। अशा प्रकारे ह्या वड्या आपल्या तयार होतात, काहीच वेळ लागत नाही आणि शिवाय कसल्याही प्रकारची भेसळ नाही। सर्व काही आपणच साहित्य घातलेलं आहे। मग तुम्ही सांगा अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण बाजारातून विकत आणायच्या का, कधीच आणायच्या नाही, पटकन घरीच बनवायला घ्या बरं करायला। आता काय लागतंय, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।